तालुक्याचा आमदार जर तुमच्या ओळखीचा असला तर तुम्ही कोणाचंही लिटिगेशन काढता आणि कोणालाही धमक्या देता. आमदार असतो 5 वर्षाचा, त्याचे काय 5 वर्षाच्या पुढे कोण काय होईल काही सांगता येत नाही, बरोबर आहे का नाही. साधा 5 वर्षाचा आमदार जर असला तर तालुक्यात तुम्ही कोणालाच भेट नाही. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज ज्या माणसाचे शिष्य होते, ज्या महात्म्याच्या कीर्तना लिहून बसत होते, त्या महात्म्याच्या जीवनामध्ये कशाचं दारिद्र्याचं दुःख महाराजां कशाचा विचार अजिबात नाहीये. पहिला तर प्रश्न असा निर्माण होतो की मनुष्य देवावरच प्रेम करते. मला पहिला मुद्दा आहे. तुम्ही म्हणसाल महाराज असं का म्हणता. हो, प्रेम करण्याचे काही ठिकाण आहे ना महाराज. प्रेम करण्यासाठी भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना प्रामुख्याने अशा काही गोष्टी निर्माण केल्या की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर. बसणाऱ्या सगळ्या मंडळी कीर्तन लक्ष देऊन ऐका. बसणाऱ्या कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का तुमचे काळे केस पांढरे व्हावं, एखाद्याला तरी वाटतं का. हा, वयाच्या अगोदर टक्कल पडा वाटतं आपल्याला. नाही नाही नाही, अजिबात नाही. माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो, अरे म्हाताऱ्या माणसाला सुद्धा असं वाटतं की मी मरूस तर लोकांनी मला तरुण म्हणलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. एखाद्या म्हातारीला आजी म्हणलं तर राग येतं, तिला वाटतं मी मरूस तर मला ताईच म्हणलं पाहिजे. जगात कोणत्याच माणसाला म्हातारा झालेला आवडत नाही, आपले काळे केस पांढरे झालेला आवडत नाही, टक्कल पडलेलं तर अजिबात आवडत नाही. दुसरं प्रेम करतो मनुष्य समाजावर. आज एवढं जे आपलं चाललंय ना महाराज, हे सगळं जे गणित चांगलं बोलायचं कोणासाठी, लोकांसाठी, चांगले कपडे कायसाठी घालायचे लोकांसाठी. गरीब परिस्थिती असताना लोक ऐकून व्याजानं पैसे काढून 2-2, 4-4, 5-5 रुपये टक्क्यानं पैसे काढून पोरीचे लग्न करायचे. कायसाठी करायचे हो, लोक काय म्हणतील. पहिलं प्रेम करतो शरीरावर, दुसरं प्रेम करतो समाजावर, आणि तिसरं प्रेम करतो मनुष्य पैशावर. या 3 गोष्टीवर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पण ज्या महात्म्याचा अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय, त्या महात्म्यांच्या सद्गुरूचं जर वर्णन करायला गेलो तर गाथ्यामध्ये एक अभंग आहे. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळपूज्य, नये बोलो परी पाळिले वचन केली. याचा प्रश्न तुम्ही संती दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न करता मेली, देवाचे देऊळ होते जे भंगली. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबांनी स्वतःचा जीवनपट समाजासमोर ठेवला. मला एवढंच सांगायचंय, ज्या महात्म्याच्या गावाचा मान गेला तरी त्या महात्म्याने काहीच विचार केला नाही. अहो मान जाऊ द्या, धनही गेलं महाराज. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, गावाची पाटीलकी गेली, गावची शावकारकी गेली. अरे आज जसं लोक आम्हाला महाराज म्हणतंय, कोणाला बाबा म्हणतंय, कोणाला स्वामी म्हणतंय, त्या काळामध्ये तुकोबराय लोक तुकाराम महाराज नव्हते म्हणत, तुकोबा शावकार म्हणायचे. महाराज काय म्हणायचे, शावकार म्हणायचे. शावकारकी गेली ना गावाची, पाटीलकी गेली, शावकारकी गेली, वतनदारी गेली, सगळं गेलं महाराज. ज्या महात्म्याची बायको अन्न करता मेली, त्या महात्म्याने जीवनामध्ये बाकीच्या गोष्टीचा काय विचार करायचा. म्हणून तुकोबराने धनाचाही विचार जीवनामध्ये कधी केला नाही. आणि या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायकडे नजरा घेऊन गेले. बाबा, बायको अन्न करता मेली, तुमची घ्यान थोडं धन, सोने रुपये आम्हा मृत्यके, माणिक पाषाण